नगराध्यक्षपदी भाजपचे बापूराव हे विजयी झालेले आहेत, तर वैजापूरमध्ये भाजपचे दिनेश परदेशी विजयी झाले। वैजापूरमध्ये शिंदे सेनेचे आमदार बोरनारे यांना हा मोठा धक्का आहे। रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांचाही पराभव झालाय। मोठा धक्का रमेश बोरनारे यांना। धाराशिवमध्ये लातूर निलंग्यामध्ये भाजपचे संजय हलगरकर विजयी झाले। परभणी सोनपेठमध्ये दादांच्या पक्षाला धक्का। शहर विकास आघाडीचे परमेश्वर कदम या ठिकाणी विजयी झालेले आहेत। लातूर निलंग्यामध्ये भाजपचे संजय हलगरकर विजयी झाले आहेत। तर परभणी सोनपेठमध्ये दादांच्या पक्षाला धक्का बसलेला आहे। सोनपेठ या ठिकाणी शहर विकास आघाडीचे परमेश्वर कदम हे विजयी झाले। तर महायुती इथे 213 आणि महाविकास आघाडी 52। तर भाजप एकटा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे 128। शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची बेरीजही इतकी होणार नाही इतक्याचा नगराध्यक्ष भाजपचे विराजमान होत आहेत। विधानसभेनंतरची ही खरं तर लिटमस टेस्ट, यामध्ये पुन्हा एकदा भाजपनं बाजी मारलेली आहे। राज्यामध्ये सगळ्यात नंबर 1 चा पक्ष ठरलेला आहे भाजप। परभणी सोनपेठमध्ये दादांच्या पक्षाला धक्का बसलेला आहे। शहर विकास आघाडीचे परमेश्वर कदम विजयी झाले। तर शहरी भागामध्ये भाजपला नेहमीच पसंती होती, मात्र राज्यातली जी छोटी शहरं आहेत त्या ठिकाणी देखील भाजपलाच पसंती असल्याचं पाहायला मिळत आहे। तर मुक्ताईनगरमध्ये खडसे कुटुंबाला मात्र मोठा धक्का बसलेला आहे। चंद्रकांत पाटील यांची मुलगी या ठिकाणी विजयी झालेली आहे। संजयराव पाटील या ठिकाणी विजयी झालेले आहेत। मुक्ताईनगरमध्ये खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील अशी लढत या ठिकाणी होती। खरं तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या। नागपूर कांद्री कन्हानमध्ये शिंदेचे सुजित पानतावणे विजयी झालेले आहेत। नागपूरच्या येरखेडामधून राजकिरण बर्वे हे विजयी झालेत। तर नागपूर आणि एकूणच विदर्भामध्ये भाजपचाच बोलबाला पाहायला मिळतो। त्या ठिकाणी आता शिंदेच्या शिवसेनेच्या येरखेडामधून राजकिरण बर्वे हे विजयी झाले। अहिल्यानगर पाथर्डीमध्ये भाजपचे अभय आव्हाड विजयी झाले। सटाण्यात भाजप आमदार दिलीप बोरसे यांना धक्का आहे। त्या ठिकाणी शिंदे सेनेचा विजय झाला। अहिल्यानगरमध्ये पाथर्डीमध्ये भाजपचे अभय आव्हाड हे विजयी झाले।